नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तब्बल 1 महिन्याच्या गॅपनंतर आपण आपले लेक्चर पुन्हा चालू करत आहोत. आपला आजचा पिरियड आहे सायन्सचा. फर्स्ट चॅप्टर आपला कंप्लीट झालेला होता. आता आपण सेकंड चॅप्टरला सुरुवात करत आहोत. काय नाव त्याचं? वर्क अँड एनर्जी. वर्क मीन्स आपण काय काम करत आहोत ते काम, आणि एनर्जी हे काम करण्यासाठी आपल्याला लागलेली एनर्जी. पण फिजिक्समध्ये वर्क आणि एनर्जी यांचा सायंटिफिकली काय मिनिंग आहे ते आता आपल्याला इथे पाहायचं आहे. यू नो द डेफिनेशन ऑफ अ फोर्स. फोर्सची डेफिनेशन तुम्हाला माहिती आहे. फोर्स इज दॅट फिजिकल क्वांटिटी विच इज रिक्वायर्ड टू चेंज द डायरेक्शन ऑफ अ मूविंग ऑब्जेक्ट, टू स्टॉप द ऑब्जेक्ट, to continue the object in the motion, to change the direction of the object. ह्या सगळ्या गोष्टींसाठी जी फिजिकल क्वांटिटी आपल्याला लागते त्या फिजिकल क्वांटिटीला आपण काय म्हणतो? मोशन म्हणतो. काय म्हणतो आपण त्याला? फोर्स म्हणतो. अँड दॅट फोर्स इज अ व्हेक्टर आहे का स्केलर आहे? फोर्स इज अ व्हेक्टर फिजिकल क्वांटिटी. व्हेक्टर मीन्स इट हॅज मॅग्नेट्यूड अँड डायरेक्शन बोथ. We know the formula of a force. F is equal to m into a. M means mass of an object. A means acceleration due to gravity. The unit of force is F is equal to m means mass. That's unit काय आहे? kg. The unit of acceleration, SI unit of acceleration is meter per second square. Therefore, SI unit of force is kg meter per second square. But instead of writing this unit, we are writing the SI unit of force as force SI unit आपण काय म्हणतो? SI unit of force is equal to न्यूटन. का बरं न्यूटन म्हणतो? कारण की फोर्स हे कोणी शोधून काढलेला आहे? न्यूटन या सायंटिस्टने शोधून काढलेला आहे, म्हणून न्यूटन. त्याचं CGS युनिट, दॅट इज ऑल्सो वी नो CGS युनिट ऑफ फोर्स. CGS unit of force is dyne. Dyne नाही, काय आहे? Dyne. We know the relation between Newton and dyne. 1 Newton is equal to 10 raised to 5 dyne. This very important relation also we know. Now, on this basis of force, we have to define the definition of the work. वर्क म्हणजे कार्य, तुम्ही काय काम केलेलं आहे ते. नाउ सी वन एक्झाम्पल. इफ यू आर स्टडिंग फ्रॉम मॉर्निंग 6 o'clock to 12 o'clock, means you are studying near about 6 hours. Why I am saying near about? Because all total 6 hours your concentration is not on the book. म्हणजे समजा तुम्ही सकाळी 6 वाजेपासून तर दुपारी 12 वाजेपर्यंत अभ्यास करत आहात, तर तुम्ही जवळजवळ 6 तास अभ्यास केला. पण मी जवळजवळ का म्हणते? कारण की एवढे 6च्या 6 तास आपलं कॉन्सन्ट्रेशन होत नाही. तुम्ही अभ्यास करत आहात, तुम्ही खूप दमलेत, खूप थकलेत अभ्यास करून, पण आणि तुम्ही म्हणाल की मी आज खूप काम केलं आहे, पण माझ्यासारखं टीचर येणार आणि म्हणेल की तुम्ही काहीच काम केलेलं नाही. का म्हणेल? कारण तुम्ही सकाळी ज्या जागेवर बसलेले होतात त्याच जागेवर तुम्ही अजूनही बसलेले आहात. तुमचं थोडंसुद्धा डिस्प्लेसमेंट झालं नाही. डिस्प्लेसमेंट म्हणजे काय? तुम्ही थोडीसुद्धा जागा चेंज केली नाही. यू हॅव नॉट चेंज युअर प्लेस. देन आय विल से दॅट युअर वर्क इज 0. जर तुम्ही थोडीसुद्धा जागा चेंज केली नाही तर तुम्ही केलेलं वर्क, केलेलं काम हे 0 आहे. पण तेच जर एखादा शहाणा असेल, सकाळी 12 वाजेपर्यंत अभ्यास केला, ए या ठिकाणी बसलेला आहे, त्याने थोडीशी आपली जागा चेंज करून घेतली, मग मात्र फिजिक्सचा टीचर म्हणेल की ह्याने वर्क केलेला आहे. पण ह्या दुसऱ्याने ह्याने जागा चेंज केली नाही, त्याने वर्क केलेलं नाही. म्हणजेच आता फिजिक्समध्ये वर्क केव्हा डन असेल, वर्क केव्हा केलेलं असेल? इफ ड्यू टू अप्लाइड फोर्स, द ऑब्जेक्ट चेंजेस इट्स पोझिशन.
or objects goes from one place to the another place, then and then only work is done. म्हणजे आता वर्क इज केव्हा होतं बघा. वर्क इज सेड टू बी डन when force applied on an object causes the displacement of the object. काय डेफिनेशन सांगितली बघा. वर्क केव्हा होतं. वर्क इज सेड टू बी डन when force applied on an object causes displacement. जर आपण एखाद्या ऑब्जेक्टवर फोर्स अप्लाय केला आणि त्याच्यामुळे जर त्या ऑब्जेक्टचं डिस्प्लेसमेंट झालं तरच त्या ऑब्जेक्टचं वर्क होतं असं आपण म्हणू शकतो. आता याच्यावरून वर्कचे फॉर्म्युला काय द्यायचा. वर्क इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. सगळ्यात साधी आणि सोपी डेफिनेशन. फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. वर्क काय आहे. फोर्स अप्लाइड ऑन ॲन ऑब्जेक्ट कॉजेस द डिस्प्लेसमेंट. जर आपण एखाद्या ऑब्जेक्टवर फोर्स अप्लाय केला आणि त्याचं डिस्प्लेसमेंट जर झालं. आता हा पेन मी इथे ठेवलेला आहे. मी ह्याच्यावर फोर्स अप्लाय करते. मी फोर्स अप्लाय केल्यानंतर याचं डिस्प्लेसमेंट झालं आहे. मी ज्या डायरेक्शनला फोर्स अप्लाय केलेला आहे त्याच डायरेक्शनला याचं डिस्प्लेसमेंट झालेलं आहे. डायरेक्शन चेंज झाली का. नाही. म्हणजेच ह्या पेनवर वर्क अप्लाय झालं आहे. या पेनवर वर्क फॉर्म झालेलं आहे. वर्क म्हणजेच काय. फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. आता ही वर्क स्केलर क्वांटिटी आहे का वेक्टर क्वांटिटी आहे. द फोर्स इज वेक्टर क्वांटिटी. डिस्प्लेसमेंट इज अल्सो अ वेक्टर क्वांटिटी. दोन्ही पण वेक्टर आहेत. तरीसुद्धा त्यांचा प्रॉडक्ट असलेली फिजिकल क्वांटिटी वर्क ही स्केलर क्वांटिटी आहे. Work is a scalar quantity. It is not a vector quantity. Scalar means it has only magnitude, not direction. Vector means force and displacement both have magnitude as well as a direction. आता ही वर्कची डेफिनेशन आपण बघितली. वर्क म्हणजेच काय. फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. फॉर्म्युला आपल्याला बघता येईल. W इज इक्वल टू फोर्सचा सिम्बॉल आपण F घेतो इंटू डिस्प्लेसमेंटचा सिम्बॉल आपण यस घेतो. दिस इज द व्हेरी इम्पॉर्टंट फॉर्म्युला ऑफ अ वर्क. यू हॅव टू रिमेंबर दिस फॉर्म्युला. आता कसं आहे की प्रत्येक वेळेला आपण ज्या डायरेक्शनने फोर्स अप्लाय करणार त्याच डायरेक्शनने त्या ऑब्जेक्टचं डिस्प्लेसमेंट होईलच असं नाही. एक साधं एक्झाम्पल बघा. आपण लहानपणी असताना कुठल्या पण ऑब्जेक्टला आपण दोरा बांधतो आणि ते ऑब्जेक्ट असं ओढण्याचा प्रयत्न करतो. आता ज्यावेळेस तुम्ही ते ऑब्जेक्ट ओढतात म्हणजे समजा हे तुमचं एखादं ऑब्जेक्ट आहे तुम्ही आणि हे तो आपली हॉरिझॉन्टल लेवल दॅट इज ग्राउंड लेवल. तुम्ही इथे आहात आणि तुम्ही हाताने किंवा स्ट्रिंगने हे ऑब्जेक्ट तुमच्याकडे खेचत आहात. ज्यावेळेस तुम्ही हे ऑब्जेक्ट इथे खेचता आहात त्यावेळेस ही हॉरिझॉन्टल लाईन आहे का. नाही. ही हॉरिझॉन्टल लाईन ही अशी आहे ग्राउंड लेवल. तुम्ही ज्यावेळेस हे ऑब्जेक्ट ओढत आहात खेचत आहात त्यावेळेस इथे काहीतरी अँगल झालेला आहे. हा अँगल आहे. हा चढ आहे इथे. म्हणजेच तुम्ही फोर्स अप्लाय करता आहात ह्या स्ट्रिंगवर. याच्यावर तुम्ही फोर्स अप्लाय केलेला आहे आणि प्रत्यक्षात तुम्ही हे अप्लाय केलेलं फोर्स आणि प्रत्यक्षात त्या ऑब्जेक्टचं डिस्प्लेसमेंट मात्र इथून होतं आहे. हे त्या ऑब्जेक्टचं डिस्प्लेसमेंट आहे. आठवते की नाही घोडागाडी कधी आपण लहानपणी दोरी बांधून ओढतोय. मग आता अशा वेळेला त्या ऑब्जेक्टने केलेलं वर्क आपण कशा प्रकारे फाइंड आउट करायचं ते आपण बघू. इफ देर इज अ अँगल if the object is not displaced in the direction of the force. जर एखादं ऑब्जेक्ट हे फोर्सच्या डायरेक्शनने जर डिस्प्लेसमेंट त्याचं झालं नाही तर अशा वेळेला वर्कची अमाऊंट किंवा वर्कची क्वांटिटी कशा प्रकारे फाइंड आउट करायची. इन दॅट केस वी हॅव द सिम्पल फॉर्म्युला.
आता याला आपण समजा कंप्लीट केलं आपल्या सोयीसाठी. हा काय आहे, इट इज अ अँगल थिटा आहे. हा त्याचा कंपोनंट आहे, फोर्सचा कंपोनंट आहे. का म्हणून कंपोनंट घ्यावा लागला, कारण की हे फोर्स जे आहे इट इज नॉट इन अ हॉरिझॉन्टल डायरेक्शन. दॅट फोर्स मेक्स अन अँगल थिटा विथ द हॉरिझॉन्टल. हे जे फोर्स आहे हे हॉरिझॉन्टलशी थिटा हा अँगल बनवते, म्हणजेच ते सेम नाही. मग आता ह्या फोर्सचा कंपोनंट कोणता कंपोनंट आहे, F1. दिस इज द हॉरिझॉन्टल, हा हॉरिझॉन्टल कंपोनंट आहे F1. अँड सपोज वी हॅव कंप्लीट दिस ट्रायंगल. आपण हा ट्रायंगल कंप्लीट केला म्हणजे हे F1 कंपोनंट हा जर त्याचा हायपोटेनस जर घेतला तर हा F हा त्याचा फोर्स आपण अप्लाय केलेला. आणि कॉस थिटा आता ही ट्रिग्नॉमेट्रिक क्वांटिटी आहे. ट्रिग्नॉमेट्री आपल्याला शिकायचं आहे, पण तरीसुद्धा फक्त तुमच्या माहितीसाठी कॉस थिटा मीन्स इट हॅज द फॉर्म्युला ॲडजसंट साईड अपॉन हायपोटेनस. आता हा जर घेतला आपण ट्रायंगल तर ऑब्वियसली आपण हा परपेंडिक्युलरच टाकणार, म्हणजेच हा पायथागोरसचा ट्रायंगल आहे. पायथागोरसचा ट्रायंगल आहे, मग याचा हायपोटेनस कोणता आहे, हा फोर्स F आहे. हा त्याची ॲडजस्टंट साईड आहे थिटाची, म्हणजेच कॉस थिटाचा फॉर्म्युला काय आहे, ॲडजस्टंट साईड F1 अपॉन हायपोटेनस F. याच्यावरून आपल्याला F1ची व्हॅल्यू कशी मिळेल, F1 इज इक्वल टू F कॉस थिटा. F1ची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला, F1 इज इक्वल टू F इंटू कॉस थिटा. आणि आता याच्यावरून वर्कची डेफिनेशन किंवा वर्कचा फॉर्म्युला, वर्क इज इक्वल टू काय फॉर्म्युला आपल्याकडे, F1 इंटू यस त्याचं डिस्प्लेसमेंट यस, F1 इंटू यस, कारण फोर्सचा फॉर्म्युला काय आहे, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. आता F1ची व्हॅल्यू आपण काय टाकलेली आहे ती पहा. F1 मीन्स F कॉस थिटा इंटू यस, दॅट इज इट इज इक्वल टू F इंटू यस इंटू कॉस थिटा. F इंटू यस इंटू कॉस थिटा. दिस इज द डेफिनेशन ऑफ अ वर्क. ही वर्कची डेफिनेशन झाली. आता थोडंसं डिटेल जे आहे ते आपण नेक्स्ट लेक्चरला, उद्याच्या लेक्चरला बघू.